नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी बद्दल। याबद्दल मी तुम्हाला आधी खूप काही गोष्टी सांगितल्या होत्या, परंतु भरपूर विद्यार्थ्यांची परत डिमांड येत होती की आम्हाला इन डिटेल जाणून घ्यायचे। तर या पूर्ण पीपीटी मध्ये आपण तेच एक्सप्लेन करणार आहोत। मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी वर्थ इट आहे की नाहीये, काय काय डिफरन्सेस आहेत, सगळ्या गोष्टी आज आपण बघणार आहोत। ठीक आहे, आता एक हार्श रियालिटी सांगतो तुम्हाला ट्रॅडिशनल कॉलेजेसची। ठीक आहे, जे आता म्हणजे खूप जुने कॉलेजेस आहेत, ठीक आहे, त्याबद्दल एक तुम्हाला रियालिटी माहिती पाहिजे। ठीक आहे, त्यांचा जो करिक्युलम असतो बाळांनो, तो आउटडेटेड करिक्युलम असतो। ठीक आहे, म्हणजे आज युग चाललंय AI/ML वरती। ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघणार आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग गावोगावी पोहोचतंय आणि तिथं आउटडेटेड सिलेबस तुमचा चालू आहे। अजून पण कॉलेजेसमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री शिकवलं जातं, इंजिनिअरिंगमध्ये याचा काही यूज नसतो, है ना। दुसरी गोष्ट, झिरो इंडस्ट्री स्किल। इंडस्ट्रीबद्दल पहिल्या वर्षापासून बोलत नाही, जेव्हा चौथ्या वर्षापर्यंत जातात तेव्हा सांगतात की आता तुम्हाला प्लेसमेंटसाठी प्रिपेअर करावं लागेल। ठीक आहे, म्हणजे इंडस्ट्रीसाठी प्रिपेअर करताय आणि तुम्ही शेवटच्या वर्षी प्रिपेअर करताय, जे तुम्ही पहिल्या वर्षी प्रिपेअर करायला पाहिजे होतं। ठीक आहे, या रियालिटी कॉलेजची। ठीक आहे, त्यानंतर थेरॉटिकल असाइनमेंट आणि प्रोजेक्ट्समध्ये विद्यार्थी इतका हे होतो फक्त असाइनमेंट्समध्ये, म्हणजे जे थेरॉटिकल असतात, प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्स नसतात ट्रॅडिशनल कॉलेजेसमध्ये। ठीक आहे, यामुळे खूप विद्यार्थ्याला तणाव येतो आणि या गोष्टी युजफुल नसतात, फक्त एक असं असतं करायचं म्हणून करायचं विद्यार्थी करतो। ठीक आहे, त्यानंतर जो प्रोफेसर असतात ते आता न्यू एज टेक्नॉलॉजी, जसं की झालं तुमचं AI वरती, त्यांना मास्टरी नसते बाळांनो। ठीक आहे, ते ओल्ड एज्युकेशन घेऊन आलेले असतात आणि त्यांना त्याच्यातच त्यांची मास्टरी असते। ठीक आहे, त्यातलं त्यात जे तुमचा ॲव्हरेज जॉब सर्च टाइम असतो तो 8 ते 12 मंथ असतो। ठीक आहे, जेव्हा तुम्ही नॉर्मल इंजिनिअरिंग कॉलेजमधून पास आउट होतात, तुम्हाला 8 ते 12 मंथ तुम्हाला जॉब शोधावा लागतो बाळांनो। ठीक आहे, जर तुम्ही टॉपर असणार त्या कॉलेजचे तर तुम्हाला प्लेसमेंट होताच, पण ज्यांना प्लेसमेंट होत नाही त्यांना त्यानंतर कॉलेज नंतर पण जॉब शोधावे लागतात। ही रियालिटी आहे, तुम्हाला जाणून घ्यावी लागेल। ठीक आहे, 100% प्लेसमेंट नाही राहत कॉलेजेसचं। ठीक आहे, ॲव्हरेज सॅलरी तुम्ही बघणार या बाकीच्या विद्यार्थ्यांचे, जे टॉपर असतात त्यांचे तर लागतात, जे मीडियम लेवल असतात त्यांचे लागतात, चांगल्या कॉलेजेसमध्ये तर ऍडमिशन होऊनच जातं, पण जे Tier 2 Tier 3 कॉलेजेसमध्ये जातात त्यांची ॲव्हरेज सॅलरी 2.5 lakhs असते बाळांनो। ठीक आहे, ही पण रियालिटी तुम्हाला समजून घ्यावी लागेल। मग आता इथं मिराई कसं काय तुम्हाला वर्थ इट ठरतं ती गोष्ट बघूया। ठीक आहे, पहिली गोष्ट, इंडियाज फर्स्ट AI फोकस्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट आहे। ठीक आहे, इंडियाज फर्स्ट, सगळ्यात पहिली इन्स्टिट्यूट आहे जिथं फक्त तुम्हाला AI बद्दल शिकवलं जातं। का रे बाळांनो, AI एवढं इम्पॉर्टंट काय? AI यासाठी इम्पॉर्टंट आहे बाळांनो, आता प्रत्येक गोष्टीत AI यायला लागलं, प्रत्येक गोष्टीत, लिटरली एव्हरीथिंग। ठीक आहे, त्यातल्या त्यात मॉडर्न इंडस्ट्री कंडक्टेड करिक्युलम, म्हणजे जे आता इंडस्ट्रीमध्ये जे होतं तेच तुमचं कॉलेजमध्ये होणार आहे, म्हणजे याच्यात एक कनेक्शन बनलेलं आहे बाळांनो। ठीक आहे, कारण मिराई अशा लोकांनी खोललेले ज्यांना इंडस्ट्री एक्सपिरियन्स खूप जास्त आहे आणि इंडस्ट्रीतले लोकच मिराईच्या कॉलेजेस वगैरेमध्ये शिकवतात। ठीक आहे, त्यानंतर हँड्स ऑन प्रोजेक्ट लर्निंग, प्रोजेक्ट्स वगैरे खूप काही केले जातात। त्यानंतर रिअल वर्ल्ड टूल्स, तुम्हाला आता AI टूल्स, खूप काही AI टूल्स असतात बाळांनो, ते तुम्हाला दिले जातात, तुम्ही त्यांच्यावरती हँड्स ऑन करतात। ठीक आहे, टेक्नॉलॉजीज, न्यू एज टेक्नॉलॉजीज म्हणजेच काय रे बाळांनो, AI/ML वरती तुम्ही खूप परफेक्शन घेऊन येतात। ठीक आहे, तर ही गोष्ट तुम्हाला मिराई एक डिफरन्स क्रिएट करते। त्यातल्या त्यात करिक्युलम बेनिफिट बद्दल बोलूया। करिक्युलम बेनिफिट बद्दल बोलायचं झालं बाळांनो, प्रॅक्टिकल AI टूल्स Day 1 पासून तुम्ही इम्प्लिमेंट करतात, पहिल्या दिवसापासून तुम्ही AI टूल्स वरती काम करतात। ठीक आहे, इंडस्ट्री रिलेव्हंट स्किल्स, इंडस्ट्रीसाठी ज्या स्किल्स रिक्वायर्ड आहेत त्या स्किल्स तुमच्यामध्ये असतात। फॉर एक्झाम्पल, आता बघा AI येऊन खूप सारे जॉब्स आता जाणार आहेत। ठीक आहे, कारण AI जॉब्सला रिप्लेस करतंय। आता AI ची काय कशी गरज आहे ते त्याबद्दल तुम्हाला ट्रेन केलं जातं। आता खूप मोठ्या सायंटिस्टने एक गोष्ट बोलली होती, ठीक आहे, जेसन बद्दल तुम्हाला जर माहिती असेल तर, AI वोंट टेक युअर जॉब, ओके, बट द पीपल हु आर अवेअर ऑफ AI और हु यूज AI दे कॅन डेफिनेटली टेक युअर जॉब। हे खूप महत्वाचं सेंटेन्स आहे, तुम्हाला समजावं लागेल। AI शी तुम्हाला आता फॅमिलियर व्हावंच लागेल। ठीक आहे, इंडस्ट्री रिलेव्हंट स्किल्स तुम्हाला घ्यावी लागतील। ठीक आहे, त्यातलं त्यात असाइनमेंट्स वगैरे इथं नसतात, इथं तुमचे लाईव्ह प्रोजेक्ट्स असतात। ठीक आहे, कॉन्स्टंट अपडेट मॅचिंग ट्रेंड्स। ठीक आहे, आता बघा, आता AI चा ट्रेंड चालू आहे तर AI च तिथं शिकवणार। सपोज ML चा ट्रेंड जास्त आला, ML नुसार गोष्टी शिकवणार, न्यू टेक्नॉलॉजीज डेव्हलप होतील, त्यानुसार तुमच्या करिक्युलम मध्ये पण एक फ्लेक्झिबिलिटी असते। ठीक आहे, असं नाही की 10 वर्ष पहिल्याचा करिक्युलम तुम्हाला शिकवताय, अशी गोष्ट नाही आहे। ठीक आहे, एक्सपर्ट मेंटरशिप, सगळ्यात महत्वाचा पॉईंट बाळांनो। वरुण कोहली आणि कार्तिक महाथुर सर हे कोडिंग ब्लॉकचे फाउंडर सुद्धा आहेत। ठीक आहे, ते तुमचे मिराईचे फाउंडर्स आहेत बेसिकली। ठीक आहे, राघव अग्रवाल सर जे तुमचे गुगल इंजिनियर्स आहेत, सुस्मिता लालम Amazon SD आहेत। ठीक आहे, कनक गौतम जे फुल स्टॅक अँड DSA एक्सपर्ट आहेत। ठीक आहे, डायरेक्ट मेंटरिंग फ्रॉम टेक प्रोफेशनल, आता एवढे जे सगळे बाळांनो हे टेक प्रोफेशनल्स आहेत, है ना, यांच्याकडून तुम्हाला डायरेक्ट मेंटरिंग भेटते।
गोष्ट समजते. नॉर्मल प्रोफेसर नसतात तुमचे, प्रोफेसर ज्यांना एकदम थेरॉटिकल नॉलेज असतं, ठीक आहे, ते नसतात. इथं तुमचे टेक मेंटर असतात बाळांनो, ठीक आहे, ज्यांना स्वतःला इंडस्ट्री एक्सपिरियन्स खूप जास्त आहे. गोष्ट समजते है ना. त्यानंतर प्लेसमेंट सपोर्ट अँड ॲडव्हान्टेजेस. आता प्लेसमेंट सपोर्ट बद्दल बोलायला झालं बाळांनो, तर इथे इंडस्ट्री रेडी स्किल खूप जास्त तुमच्या फोकस केल्या जातात, ठीक आहे. डायरेक्ट रेफरल फ्रॉम मेंटर्स. आता जे तुमचे मेंटर्स असतात बाळांनो, जे शिकवतात ते स्वतः एक मॅन कंपनीमधून आलेले असतात, ठीक आहे. मॅन कंपनीमधून आले असतात, म्हणजे मायक्रोसॉफ्ट वगैरे अशा कंपनीमध्ये ते काम करत असतात. ते डायरेक्ट तुम्हाला रेफरल देतात. म्हणजे आता रेफरलसाठी तुम्हाला लिंक्डइन वरती जायची गरज नाही, ठीक आहे. डायरेक्ट रेफरल तुम्हाला मेंटरद्वारा भेटतील, ठीक आहे. त्यातलं त्यात रिअल इम्प्रेसिव्ह पोर्टफोलिओ प्रोजेक्ट्स, ठीक आहे. तुमचे पोर्टफोलिओ प्रोजेक्ट्स इथं करवले जातात बाळांनो. AI फर्स्ट ट्रेनिंग गिव्स एज, ठीक आहे. आता तुम्ही आता 2030 मध्ये तुम्ही बघणार ना, सगळ्यात जास्त जॉब्स AI वरती असणार आहेत. आणि ही पहिली इन्स्टिट्यूट आहे जी AI वरती तुम्हाला ट्रेन करते, ठीक आहे. नक्कीच तुम्ही विचार केला पाहिजे. मी असं कधीच म्हणणार नाही कॅपराऊंडला सोडा या कॉलेजला धरा, असं कधीच म्हणणार नाही. पण जेव्हा तुमचा कॅपराऊंड होऊन जातो, तुम्हाला वाटलं की मला काहीतरी डिसिजन मला चेंज करायचा, देन यू कॅन डेफिनेटली गो फॉर दिस कॉलेज. ॲटलिस्ट गिव्ह एंट्रन्स टेस्ट. मी असं म्हणेल ना की कमीत कमी टेस्ट देऊन ठेवा, ठीक आहे. घेणं नाही घेणं तुमच्या हातात आहे. फीज अँड व्हॅल्यू फॉर मनी, ठीक आहे. फीज बद्दल बोलायचं झालं बाळांनो, ठीक आहे. तुमची जे गाझियाबादच्या हॉस्टेल वगैरे आहे, ठीक आहे, 96K नॉन AC मध्ये भेटून जातं. AC तुम्हाला 1.1 लाख मध्ये भेटून जातं, ठीक आहे. त्यातलं बँगलोरचं 75 to 1 लाख पर्यंत तुमची फीज असते, ठीक आहे. त्यानंतर मॅकबुक वगैरे तुमचे इन्क्लुडेड असतात. 24/7 तुमचे लॅब्स वगैरे असतात. AI लॅब्स वगैरे क्रिएटेड आहेत कॅम्पसमध्ये, ठीक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मॅकबुक प्रत्येक विद्यार्थ्याला भेटतो बाळांनो, खूप मोठी गोष्ट आहे, ठीक आहे. त्यानंतर स्कॉलरशिप अवेलेबल, नीड बेस्ड स्कॉलरशिप पण असतात, मेरिट बेस्ड स्कॉलरशिप पण इथे प्रोव्हाइड करते मी, ठीक आहे. त्यानंतर व्हॅल्यू कम्पॅरिझन केलं. ट्रॅडिशनल कॉलेज कॉस्ट किती जाते तुम्हाला? 6 to 8 lakhs. तुम्हाला जॉब कितीचा भेटतो बाळांनो? 2.3 lakhs पर एनमचा, ठीक आहे. सेम लेस कॉस्ट, AI फोकस, हायर प्लेसमेंट पोटेन्शियल, ठीक आहे. कॉस्ट तर सेमच आहे, पण तुम्हाला जे आउटपुट भेटणार आहे बाळांनो ते खूप जास्त आहे, है ना. मॅन कंपनीज म्हणजे खूप मोठ्या मोठ्या कंपनीज बाळांनो, है ना. इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल बोलायला झालं बाळांनो, ठीक आहे. स्टेट ऑफ आर्ट AI लॅब्स तिथं आहेत, ठीक आहे. फ्री मॅक्स बुक तुम्हाला भेटतात. 24/7 लॅब ऍक्सेस तुम्हाला असतो. कोलॅबरेटिव्ह प्रोजेक्ट स्पेसेस तुमच्यासाठी क्रिएटेड आहेत, ठीक आहे. इंडस्ट्री टूल्स अँड सॉफ्टवेअर तुम्हाला इथं भेटतात बाळांनो, ठीक आहे. आता फोमो अँड ॲल्युमिनी नेटवर्क, ठीक आहे. फोमो म्हणजे काय रे बाळांनो? फिअर ऑफ मिसिंग आउट. अर्ली AI मूव्हर्स, फ्युचर टेक लीडर्स, ठीक आहे. आता टेकमध्ये जर तुम्हाला लीडर बनायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल बाळांनो? अर्लीसाठी काय करणार बाळांनो? आताच तुम्हाला कॉलेज डिसाईड करायचं, असं कॉलेज ज्याच्यात AI इन्क्लुडेड असेल, है ना. तर मिराई एक बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी. ॲल्युमिनी, गुगल, मायक्रोसॉफ्ट, मेटा, ॲमेझॉन इथले ॲल्युमिनी असतात तुमच्यासाठी. गुगलमध्ये जे काम करतात, मेटामध्ये, ॲमेझॉनमध्ये, ठीक आहे. त्यानंतर लॉन्चिंग स्टार्टअप अँड गेटिंग ऑफर्स, ठीक आहे. करेक्ट आहे. म्हणजे इतके स्टार्टअप्स आणि इतके ऑफर्स तुमच्यासाठी जनरेट होतात की तुम्हाला बाहेर जावं नाही लागत प्लेसमेंटसाठी, ठीक आहे. ऍप्लिकेशन प्रोसेस बद्दल बोलायला झालं बाळांनो, लास्ट डेट तुमची 25 जुलै आहे. टेस्ट तुमची 26 जुलैला होणार आहे, ठीक आहे. इलिजिबिलिटी काय? 12th PCM मध्ये मिनिमम 50% तुमचे मार्क्स पाहिजे, ठीक आहे. ऑनलाईन टेस्ट होणार आहे. AI ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग वरती बेसिकली टेस्ट असणार आहे तुमची, ठीक आहे. लिमिटेड सीट्स टॉप परफॉर्मर जे असतील त्यांनाच घेतलं जाईल, ठीक आहे. टॉप 20% वाल्यांनाच घेतलं असतं. आता वर्थ इट आहे का नाही हे बघा. आता याच्यामध्ये मी थोड्या गोष्टी तुम्हाला सांगेल. AI फोकस्ड आहे अँड फ्युचर प्रूफ आहे, ठीक आहे. डेफिनेटली वर्थ इट आहे. मेंटरशिप अँड रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट्स बद्दल जर बोलायला झालं तर डेफिनेटली वर्थ इट आहे बाळांनो. बेटर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट खूप जास्त आहे. जेवढी तुमची कॉस्ट लागणार आहे बाळांनो त्यापेक्षा जास्त तुम्हाला रिटर्न्स भेटणार आहेत, ही गोष्ट समजून घ्या, ठीक आहे. नॉट फॉर दोज अफ्रेड ऑफ चेंज, ठीक है. जानना मतलब बेसिकली जिनको चेंज नहीं चाहिए होगा, ठीक है. दोज हु कांट एबल टू टेक रिस्क, ठीक है, त्यांच्यासाठी नाही आहे, है ना. हे त्यांच्यासाठी आहे जे रिस्क टेकिंग असतील त्यासाठी, ठीक आहे. ॲम्बिशियस जर असणार तुम्ही तर तुमच्यासाठी मिराई एक बेस्ट ऑप्शन आहे बाळांनो, ठीक आहे. फायनल कॉल आहे. तुम्हाला 4 वर्षानंतर तुमचे स्किल्स खूप रिलिव्हंट असायला पाहिजे बाळांनो, ठीक आहे. तर रिलिव्हंट आहेत. विल युअर स्किल बी रिलिव्हंट इन 4 years? जर तुम्ही ट्रॅडिशनल कॉलेजमध्ये शिकणार तर डेफिनेटली नो. जर तुम्ही मिराईमध्ये शिकणार डेफिनेटली येस, ठीक आहे. व्हॉट इज द बेस्ट यूज ऑफ युअर पॅरेंट्स मनी? तुमच्या पालकांच्या पैशांची खरी किंमत तुम्हाला तुमच्या स्किल्सवरती डेव्हलप करायची आहे, ठीक आहे. रेडी फॉर लीड इन द AI एरा, ठीक आहे. तुम्हाला जर लीड करायचं असेल AI मध्ये तर तुम्हाला
या तिघ गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। आता तुम्हाला काय करायचं, फॉर्म फिल करायचं, टेक्स्ट बुक करायचे आणि तुमची सीट सिक्युअर करायची आहे, ठीक आहे। लगेच तुम्हाला कॉल वगैरे येऊन लागेल जेव्हा जसे तुम्ही टेस्ट देणार। माझं काय म्हणणं आहे बाळांनो माहिती आहे, तुम्हाला घेणं नाही घेणं तुमची मर्जी आहे। माझं काय म्हणणं आहे, ॲटलिस्ट टेस्ट द्या, टेस्ट देणार काही हरकत नाही बाळांनो, प्रत्येक कॉलेजची टेस्ट देत जा, ठीक आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू।